नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या बावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. कलाची पाठवणी सुरू असते त्यावेळी अद्वैतला उशीर झालेला असल्यामुळे तो लगेच गाडीत जाऊन बसतो. कला देखील तिच्या आईबाबांची आठवण काढत खूप रडत असते. ती त्यांचे आशीर्वाद घेते आणि त्यांच्या दोघांच्याही गळ्यात पडून खूप रडत असते. त्यानंतर इकडे अद्वैत गाडीत बसलेला असताना तो एका व्यक्तीला फोन करून त्याला सांगतो की मी तुमच्या मोबाईलवरती एका व्यक्तीचा फोटो पाठवलाय. तिचं नाव आहे नैना खरे. आत्ताच्या आत्ता मला सांगा की ती कुठे आणि कोणाबरोबर पळून गेलीये. सगळेच खूप अपसेट असतात. तर अद्वैत हा सगळा प्रकार पाहत स्वतःशीच म्हणतो, काय सुरू आहे सगळं, आणि ड्रायव्हरला हॉर्न वाजवायला लावतो. ड्रायव्हरने हॉर्न वाजवल्यानंतर लगेच कलाच्या घरचे तिला गाडीत बसवून देतात. कला गाडीत बसते तर ती खूपच रडत असते. तर संगीता रडतच कलाची माफी मागत तिला म्हणत असते, कले मला माफ कर, लई मोठी चुकी झाली माझ्याकडून. कलाचे बाबा देखील तिला म्हणत असतात की कले सांगितलेलं समज ध्यानात ठेव, अंबाबाई हाय तुझ्या पाठीशी. त्यानंतर सगळे तिकडनं निघून गेल्यानंतर कला अद्वैतला म्हणते, जरी आपलं लग्न झालेलं असेल तरी तू लक्षात ठेव, मी तुला नवरा म्हणून स्वीकारणं हे कधीच शक्य नाहीये. तर अद्वैत लगेच म्हणतो, तुझं काय, मीच तुला 7 जन्म बायको म्हणून स्वीकारणार नाही आणि ते कधीच शक्य नाहीये. तर कला आणि सगळेच तिकडे निघून जातात. तर लगेच कलाचे बाबा स्वतःशीच म्हणतात, देवी अंबाबाई माझ्या कलेचे रक्षण कर, तिकडं बी तिच्या पाठीशी नेहमी राहा. त्यानंतर इकडे कला आणि अद्वैत दोघीही गाडीतनं चाललेले असताना कलाला सगळं घडलेला प्रकार आठवत असतो आणि त्या सगळ्या प्रकारामुळे कला खूपच दुःखी असते. तिला सगळं अद्वैतचं बोलणं आठवत असतं. म्हणजेच की अद्वैत म्हणत होता, तू एकटी नाही तर तुझी अख्खी फॅमिली खोटारडी आहे. आमची प्रॉपर्टी, चांदेकरांचा फेम, या सगळ्यांवरती डोळा होता तुमचा. आणि अद्वैतला देखील कला व त्याच्यामध्ये घडलेला प्रकार आठवत असतो. त्याला त्यांच्या दोघांमधले भांडणे आठवत असतात. तर अद्वैत स्वतःशीच म्हणतो, मी आजपर्यंत कोणाचंच वाईट नाही केलं, मग माझ्याबरोबरच असं का घडतंय. नैनावर तर मी इतकं मनापासून प्रेम करतो, पण नाही, नैना अशी नाहीये. हा नक्कीच यांच्या दोघींचा काहीतरी प्लॅन आहे. आता या प्रकरणाच्या मुळाशी गेल्याशिवाय मी शांत नाही बसणार. आता त्या नैनाला तर मला उत्तर द्यावंच लागेल. आणि अद्वैतला स्वतःचीच खूप चीड येत असते. कला देखील स्वतःशीच म्हणते, नैनाताई कुठे गेलीस तू अशी, नक्की तुझ्या बरोबर काय झालंय आणि माझ्या बरोबर देखील असं का झालं. ज्या श्रीमंतीचा आणि ज्या श्रीमंतीमुळे माजलेल्या लोकांचा आतापर्यंत मी फक्त तिरस्कारच केलाय आणि अशाच माणसाशी माझं लग्न झालंय. मी आजपर्यंत कोणाचंच कधीच काही वाईट नाही केलं, मग माझ्या बरोबरच असं का घडतंय. कला आणि अद्वैत दोघीही एकाच विचारांमध्ये असतात. त्यानंतर इकडे दुसरीकडे नैना आणि राहुल दोघेही रूमवरती असतात. तर नैना विचार करत असताना राहुल तिला विचारतो की कसला विचार करतेयस. तर नैना म्हणते, तिकडचा, आतापर्यंत तिकडच्यांना सगळं कळलं असेल ना. मला तर सगळ्यात जास्त मम्माचं टेन्शन आहे. ते सगळेच खूप स्ट्रेसमध्ये असतील. आता मम्मा खूप जास्त हर्ट होणार आहे. राहुल, काजलने मम्माला सगळं सांगितलं असेल का. तर राहुल म्हणतो, नको इतका विचार करू. पण नैना मात्र म्हणते, पुढे काय होणार आहे या विचारांनी मला खूप स्ट्रेस येतोय आणि तशीही मी पूर्णपणे तुझीच झालीये. फक्त एकदा आपल्या लग्नाचं झालं की मिटलं. तर राहुल म्हणतो, अगं नैना, नको त्रास करून घेऊ, तुला हे सूट नाही होत आणि मी आहे म्हणजे सगळं नीट होईल याच्यावरती विश्वास आहे ना तुझा. तर राहुल लगेच स्वतःशीच म्हणतो, नैना, आता ट्रेस्ट घ्यायची वेळ तुझी नाही तर ते अद्वैतची आहे. त्यानंतर इकडे दुसरीकडे नैना, अद्वैत व सगळेच घरचे घरी येतात. नैना अद्वैत गाडीत बसलेले असताना तेवढ्यात तिथे सोहम येतो आणि अद्वैतला म्हणतो की गृहप्रवेशाचा विधी करायचा आहे, चल बरं. सोहम कलाला देखील गाडीतनं खाली उतरवतो. त्यानंतर कला आणि अद्वैत दोघेही दाराशी उभे असतात. आबा रजनीला सांगतात की दोघांचं औक्षण करून घे. आबांच्या सांगण्याप्रमाणे रजनी औक्षण करायला लागते. तर लगेच सरोज मोठ्याने ओरडत म्हणते, थांब रजनी. सरोजचा आवाज ऐकताच रजनी लगेच मध्येच थबकते. तर सरोज वहिनी पुढे ठेवलेलं तांदळाचं माप सरकवते. तर आबा म्हणतात, अगं सरोज, काय करतेस, त्यांना आत तरी येऊ दे. पण सरोज मात्र म्हणते, आबा, आतापर्यंत मी तुमचं सगळं ऐकलं, पण आता नाही ऐकणार. या मुलीला मी माझ्या घरचा उंबरठा देखील ओलांडू देणार नाही. माझ्या मुलाची बायको आणि माझी सून म्हणून मी हिला कधीच मान्यता देणार नाही. आबा सरोजला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. पण मात्र सरोज म्हणते, काय ऐकून घ्यायचं आबा मी तुमचं. अहो, आज माझीच फसवणूक झालीये. या खोटाड्या मुलीने माझ्या मुलाला फसवून त्याच्याबरोबर लग्न केलंय. आजपर्यंत अनेकदा हिने आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला, पण आता नाही. आज तर सगळ्यात मोठा कहर म्हणजे माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलंय या मुलीने. आणि हे सगळं माहीत असून सुद्धा मी तिला घरात घ्यायचंय. अहो आबा, हिची लायकी नाहीये माझी सून म्हणून घेण्याची. कला देखील शांतपणे सरोजचं बोलणं ऐकून घेत असते आणि तिला देखील खूप त्रास होत असतो. काजल देखील सरोजचं हे बोलणं ऐकत असते. हा सगळा प्रकार पाहता कला स्वतःशीच म्हणते, जेव्हा नवरी लग्न करून सासरी जाते तेव्हा सगळेच खूप आनंदात असतात आणि पहिलं पाऊल टाकताना तर तिच्या मनात भविष्याचं स्वप्न असतं. पण आज इथे मला माझं भविष्यच दिसत नाहीये.
मी जेव्हा जेव्हा या घरात आले तेव्हा फक्त माझा इथे अपमानच झालाय. आई अंबाबाई, तू हे सगळं का घडवून आणलंस? तू याच घराशी माझी गाठ का बांधलीस? कला विचार करत असते तर सरोज लगेच तिला म्हणते, कसला विचार करतेयस? आता या घरात कसं घुसता येईल याचा विचार करतेयस का? पण मी असं नाही होऊ देणार. अगं बाई, निघताना आम्ही सगळेच खूप आनंदात होतो. कारण माझ्या मुलाचं ज्या मुलीवरती प्रेम आहे त्या मुलीला आम्ही घरी घेऊन येणार होतो. लक्ष्मीच्या पावलांनी माझी सून घरी येणार होती. आज पदरामध्ये माझ्या मुलाचा आनंद होता. पण तुम्ही मात्र माझ्या पदरात टाकली ती फक्त फसवणूक. ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आणि तुझ्या घरच्यांमुळे. तुम्ही लोकांनी आमची सगळी स्वप्न उद्ध्वस्त केली. अगं तुझी लायकी नाही ग माझ्या घरात यायची, माझ्या उंबरट्यावरती उभी राहायची. चालायला लाग इथून लवकर. सरोजला कलाचा खूपच राग आलेला असतो. तर आबा लगेच सरोजला शांत करत म्हणतात, सरोज तू रागात आहेस म्हणून मी तुला काही नाही बोललो. अगं पण जे काही झालं त्यामध्ये या पोळीचा काय दोष आहे? प्रदीप, अरे तू तरी काहीतरी सांग. तर सरोज लगेच म्हणते, आबा हिचा नाही दोष मग कोणाचा आहे? अहो लग्न तर सोडा, पण ही मुलगी समोर जरी दिसली तरी माझ्या मुलाच्या डोक्यात तिडीक जाते. आणि अशा मुलीबरोबर मी त्याला राहायला सांगू, संबंध जोडायला सांगू? आजपर्यंत मी माझ्या मुलाच्या विरुद्ध कधीच नाही वागले. आणि आज तीच गोष्ट करू तेही या मुलीबाई, ज्या मुलीमुळे त्याचं आयुष्य बर्बाद होणार आहे, तरी सुद्धा हिला घरात घेऊ मी. प्रदीप देखील सरोजला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. पण मात्र सरोज त्याच्यावरती देखील ओढत म्हणते, का शांत राहू मी? आजपर्यंत मी जशी तडजोड करत आले तशीच माझ्या मुलाने करावी असं म्हणायचंय का तुम्हाला? रोहिणी लगेच सरोजला सपोर्ट करत म्हणते, सरोज वहिनी तुम्ही काय बोलताय हे पटतंय मला. जर मनाविरुद्ध जर लग्न झालं तर आयुष्यभर मन मारून जगावंच लागतं. आणि डॅड, माझ्या इतकं जिवंत उदाहरण आहे तुमच्या समोर, तरीही पुन्हा तुम्ही तीच चूक करताय. अगं सरोज वहिनी, दुसऱ्या कोणाला समजत नसेल तरी चालेल, पण मला तुझं म्हणणं समजतंय. पण बहुतेक योग्य जोडीदार न मिळणं हा आपल्या घराण्याला लाभलेला शाप आहे वाटतं. आणि या मुलीच्या रूपामध्ये सुद्धा अद्वैतला तो शाप भोगावाच लागणार. तर रोहिणीचं हे बोलणं ऐकल्यानंतर कलाला लगेच घडलेला प्रकार आठवतो. म्हणजेच तिला रोहिणीचं बोलणं आठवत असतं की अद्वैतशी लग्न करायला तर यांनीच मला सांगितलं होतं. सरोज म्हणते, मी असताना माझ्या मुलाची अशी फरफट नाही होऊ देणार. सरोज कलावरती चिडत म्हणते, तुम्ही, तुझी बहीण, तुझ्या घरची अख्खी फॅमिलीच खोटी आहे. फक्त तुमच्या नावातच तेवढं खरेपणा आहे. तर कला लगेच हात जोडत माफी मागत म्हणते, माफ करा आम्हाला. मी आमच्या सगळ्या खरे कुटुंबाच्या वतीने तुमची माफी मागते. आमच्या हातनं जे काही झालं ते चुकीचंच होतं. आणि ती चूक साधीसुधी नाही हेही माहिती मला. आम्ही तुमची फसवणूक केली. आईला असं वाटलं की नैनाताईचं लग्न झाल्यानंतर सगळं नीट होईल. पण नैनाताई भर मांडवातनं पळून गेली. तेव्हा आईला खूप मोठा धक्का बसला. नेमकं नैनाताईने असं का केलं हे आम्हाला कोणालाच काही कळत नव्हतं. काजलने नैनाताईला शोधण्यासाठी अख्खं कोल्हापूर पिंजून काढलं. पण नैनाताईचा मात्र कुठेच पत्ता नाही लागला. तिने असं का केलं, ती कोणाबरोबर गेली हे काहीच नाही माहिती आम्हाला. आणि हे सगळं तर तेव्हा माझ्या बाबांना देखील माहिती नव्हतं. पण तेवढ्यात कला रोहिणीचं नाव घ्यायला लागते. तर लगेच सरोजबाईंनी मोठ्याने ओढत म्हणते, बंद कर तुझी ही भाषणबाजी. तुझं हे सगळं बोलणं ऐकल्यामध्ये कोणालाच इंटरेस्ट नाहीये. तुम्ही खूप मोठं प्लॅनिंग केलेलं होतं की कुठून तरी एक तरी मुलगी या चांदेकरांच्या घरामध्ये आलीच पाहिजे. एक गेली पळून, आता दुसरी उभी करू. काही जरी झालं तरी तुम्हाला अद्वैत चांदेकरच्या गळ्यामध्ये एक मुलगी बांधायचीच होती. पण मी असं अजिबात नाही होऊ देणार. सरोज कलाला धक्का मारत तिला तिथनं जायला सांगत असते. तेवढ्यात तिच्या डोक्यामध्ये चक्कर येते आणि ती खाली पडते. अद्वैत सरोजला शांत करत तिला घरात आणून बसवतो. आबा सरोजला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतात. आबा म्हणतात की कशी वागतीयस तू, आपल्या चांदेकरांना हे शोभा नाही देत. तर रोहिणी देखील सरोजला समजावून सांगते की कशा वागताय खरंच तुम्ही. तिने मागचा पुढचा कुठलाही न विचार करता, मागे वळून न पाहता आपल्यासोबत आली. आणि आता आपण तिच्याबरोबर असं वागायला नाही पाहिजे. आबा सरोजला म्हणतात, तुम्ही जसं या घरच्या सून आहे ना, तशीच ती सुद्धा या चांदेकरांची सून आहे. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं लगीन करून ती सन्मानानं इथं आली आहे. त्यामुळे तिला तिचा मान भेटलाच पाहिजे. आणि तुम्ही समद्यांनीच कायम लक्षात ठेवा, ती या घरची लक्ष्मी आहे. आणि उंबरट्यावरती उभं राहिलेल्या घरच्या लक्ष्मीचा अपमान मी सहन नाही करून घेणार. आबांच्या बोलण्यानंतर सगळे शांत होतात. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कलाचा गृहप्रवेश सुरू होतो. तर रजनी सांगते की उजव्या पायाच्या अंगठ्याने हे माप ओलांड आणि आतमध्ये ये. तर कला लगेच माप ओलांडते आणि आतमध्ये लक्ष्मीच्या पावलांनी येते. इकडे कलाचे बाबा संगीतावरती ओढत म्हणतात, त्या नैनीची शिक्षा तू कलाला भोगायला लावलीस, या सगळ्यासाठी तू जबाबदार आहेस. कला आतमध्ये आल्यानंतर सरोजबाईंनी तिला म्हणते की माझी एक अट आहे. या मुलीने तिच्या घरच्यांबरोबरचे सगळे संबंध तोडायचे. तर यामध्ये कलाला काय बोलावं काही सुचत नाही. म्हणजेच की आबांमुळे सरोज आणि अद्वैतला फाट्यावरती मारत कलारूपी लक्ष्मीचा गृहप्रवेश केला. व्हिडिओ आवडला असल्यास मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.